नमस्कार. डोंगराळ भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीसह एनसीआर, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा वाढलाय. याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. मागील आठवड्यापासून राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. दरम्यान पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टीचे प्रमाण वाढणार असून काही भागात पाऊस देखील कोसळण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे येत्या 24 तासात जम्मू काश्मीर आणि लडाखमधील काही भागात मुसळधार पावसासह हिमवृष्टीची शक्यता आहे. हवामान खात्याने एका निवेदनात म्हटले की 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तर भारतातून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे महाराष्ट्रातही कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीला तापमान हे 10 डिग्रीच्या खाली जाऊ शकते. पुणे, नाशिक, जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा आणखीनच घसरण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अमरावती, अकोला भागातील तापमानात घट होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. मुंबईत 3 ते 4 दिवसात गुलाबी थंडीचा अंदाज आहे.